थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. सुरुवातीला आपल्या जीवनामध्ये जे काही कमी जास्त होत असतं ना, महिला मंडळ ऐकताय का आपण सगळे, ती कमी जास्त जे होत असतं ना ते आपलं वाटोळं करणारा या जगात जन्माला आलाच नाही. तुम्ही म्हणत असता यानं माझं वाईट केलं, त्यानं माझं वाईट केलं, तिनं तसं केलं नसतं तर माझं असं झालं नसतं, त्यानं बोर घेतलं नसतं तर माझं पाणी गेलं नसतं, असं आपण म्हणत राहतो. पण मला असं वाटतं की आपलं वाटोळं करणारा या जगामध्ये अजून आपण जन्मालाच आला नाही. आपलं जर डॉक्टर साहेब वाटोळं कोण करत असेल तर आपलं वाटोळं हे आपलं प्रारब्ध करत असतं. म्हणून तुका म्हणे न लगे देवाशी रुसावे, मनाशी पुसावे काय. लोकावर रुसण्यापेक्षा आपण आपल्या मनाला विचारायचं की आपण कर्म किती चांगलं केलं. आणि तुम्ही जर कर्म चांगलं केलेलं असेल तर तुम्हाला फळ सुद्धा त्याचं चांगलं मिळणार आहे ना. तुम्ही जर लोकांबरोबर चांगलंच वागलेलं असाल, या जगामध्ये तुमची भावना जर चांगली असेल, देव सुद्धा तुमचं चांगलं करणार आहे. आणि तुम्ही जर देवाचं वाटोळं केलेलं असेल, जगाबरोबर वाईट वागलेलं असेल, तर असं समजायचं नाही की आम्ही जे करतोय त्यातलं देवाला काहीच कळत नाही. बरोबर आहे ना, मी काय बोलतोय लक्षात येते ना. तुम्हाला वाटतं आम्ही जे करतोय ते देवाला काही कळत नाही, चार भिंतीच्या आत आम्ही जे कमी जास्त काय होतंय कुणाला काय कळतंय, कुणाला काही कळत नाही, असं तुमचा भ्रम आहे. पण लक्षात ठेवा, आपण काय काय करत असतो ना हे सगळं देवाला कळत असतंय. ऐकून ठेवा. हो पाप करोनी पापी मन हे, पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर पळतैर पळतैर. अरे काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर. कोरणारे नीट ऐका जरा. भल्या मानसा देवाला सार कळतैर. पाप करोनी पापी मन हे, पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर पळतैर पळतैर. अरे काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर. 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 तुझ्या पासने कधी दूर होत नाही, तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. तुझी सावली तुझ्या पासने दूर होत नाही, तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. शांतीने तुला झोपू देत नाही, शांतीने तुला झोपू देत नाही. मला सार कळतैर कळतैर कळतैर. लक्षात आलं का? काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर. ऐकायला का लक्ष देऊन तुम्ही. आपण काय जेवढं करतो ना तेवढं लोकाला कळत नसेल, पण आपण जे करतो ते कोणाला कळतंय? बोला ना, कोणाला कळतंय? देवाला कळतंय ना. देवाला कळतंय, सगळं कळतंय देवाला. तुमचं बोलणं देवाला कळतंय, तुमचं वागणं देवाला कळतंय, तुमचं तोंडावर एक वागणं आहे, मागे एक वागणं आहे, बोलायचं एक, दाखवायचं एक, हे सगळं देवाला कळतंय ना. कळत नाही असं थोडंच आहे देवाला. माझ्या पुढे आलं की हो 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 वा 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 वा, हे सगळं देवाला कळतंय. देवाला कळत नाही असं या जगामध्ये काही नाही, कारण सगळ्या जगावर त्याची सत्ता आहे, त्याला सगळ्या गोष्टी कळतात.